लागतोय के संजय स्पोर्ट आणि स्वर्गीय कान्हा हिरो ठाकूर. पाहूया एक साईडला कॅप्टन असेल विशाल भोईर, एक साईडला कॅप्टन असेल अजित पाटील. नक्कीच अजित पाटीलने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रण घेण्याचं विशाल भोईर याला. स्ट्राईकला असेल तो विशाल भोईर आणि नॉन स्ट्राईकला सुद्धा आवेश पाटील. आविष्कार पाटील. पहिला चेंडू सामना करेल तो विशाल भोईर. माझे मित्र सियाल कडके आले तसे चाललेत. पाहूया चांगला सामना झाला होता परंतु लखन भोईरांच्या सुद्धा बॅटीला बॉल लागलेत आणि त्यांचे चला पहिला चेंडू चेंडू शिमारच्या 4 धावांसाठी. पाहूया पंचांची कामगिरी करतात ते रितेश भोईर आणि कोण परेश कडके. पहिला चेंडूवर चांगला समाचार घेतोय फलंदाज विशाल भोईर आणि जनतेकडून आपले जे ऑलराऊंडर असतील ना तरी आपले बॉल बी लावण्याचा झाला प्रयत्न करा आपल्याच मॅचेत. आलो पाहूया. नक्कीच पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 1 ने वाढला, धावसंख्या झाली 5. 1 चेंडू 5 धावा. नक्कीच दोन्ही संघांवर दबाव असेल कारण की जो संघ हारेल तो शिकलेसून बाहेर होणार, जिंकेल तर पुढच्या सामन्यामध्ये सेमीफायनलमध्ये आगमन करणार. नक्कीच चांगला चेंडू 4 धावांसाठी. धावसंख्या वाढली आहे 9. 2 चेंडू 9 आणि बॉल आणायचा बॉल चांगली धाव. धावसंख्या 1 ने वाढली, धावसंख्या झाली ती 10. 4 चेंडू 10 धावा. नक्कीच चांगला समीकरण झालेलं दिसतंय मला. चला पाहूया पुढचा चेंडू. नक्कीच आमचे कीपर चांगले आहेत. माझी समालोचन आलेला आहे विश्वास पाटील. 5 चेंडू 10 धावा. 5 बॉल. पाच चेंडू 11 धावा. षटकातील शेवटचा चेंडू सामना करतो विशाल भोईर. हॅलो पहिली पुढची मॅच कोणची? छोटी पोरांची. ब्रेक भेटली की जायचं मध्ये. ब्रेक भेटला की जायचा. चला जे आपल्या अंडर 90 नको त्यांची फायनल नंतर, फायनलच्या अगोदर फायनल चिट्ट्या उरतील. नक्कीच याच्यानंतर चिट्ट्या उरतील. तरी आपले शिव शंभूचे जेवढे खेळाडू असतील तरी रेडी राहा कारण की रेट देऊ ना 10 मिनिटं. आम्हाला पण रेटला टाइम आहे ना. संजय स्पोर्ट्स आणि कान्हा हिरो ठाकूर ना. अजित पाटील बोलो टॉस
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागले त्या 13 15. त्या टोपीला लागल्यावर 5 धावा येतो त्याच्या अंपायर कडे. यावेळेस मात्र संघाकडून दुसरं तर वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक घेऊन येतोय आदित्य पाटील. द स्ट्राईक एंडला फलंदाज आविष्कार पाटील. उंचकुरा फलंदाज. पहिला चेंडू. यावेळेस आकुटप्यात चेंडू काहीसा समजला नाही. चेंडू जातो निर्धाव. चांगली विकेट किपिंग ईश्वर पाटील सरांकडून आणि पहिला चेंडू जातोय निर्धाव आदित्य पाटील या गोलंदाजाचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला उंचकुरा. दीडचा मारा झाले वाटते उंच करून आता पोरांची मॅच लागल नाही एक ब्रेकला जायचं आता मध्ये यावेळेस मात्र पुढचा चेंडू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. थोडं गचाळ क्षेत्ररक्षण आणि यावेळेस मात्र धावा झाल्यात त्या 16. आता मात्र स्ट्राईक एंडला आलाय तो रोडपालीचा वंडर बॉय विशाल भोईर. विशाल भोईर स्ट्राईक एंडला फलंदाज वंडर बॉय विशाल भोईर. तर चांगला गोलंदाज आदित्य पाटील. पुन्हा एकदा आकुटप्यात चेंडूला फुल केलाय आणि चेंडू जातो 4 धावांसाठी. खणखणीत चौकार विशाल भोईरच्या बॅट मधून चौकार येतो आणि धाव फलकावर धावा लागतात 20 धावा. आता मात्र चांगली फलंदाजी विशाल भोईरच्या बॅट मधून येते ती कैलासवासी संजय पाटील स्पोर्ट्स संघाला. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला विशाल भोईर. वरपीत चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू शरीराला आदलतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू जातोय आणि चेंडू शिवशंभोचे जेवढे प्लेयर आहेत ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावे. पुन्हा एकदा आकुटप्यात चेंडू लेग साईडला कटवलाय. चेंडू गोळीच्या वेगाने जातो 4 धावांसाठी. खणखणीत विशाल भोईर ब्रँडेड चौकार आणि धाव फलकावर धावा लागल्यात आता मात्र 24. या षटकातला शेवटचा चेंडू असणार आहे. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. धाव फलकावर धावा 24. एक चांगली फलंदाजी म्हणता येईल विशाल भोईरच्या बॅटिंग मधून. शिवशंभोचे कुठले आपले प्लेयर असतील त्याने कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच यायचंय. पाणी बिनी पिऊन घ्या रे. यावेळेस मात्र चेंडू काही काळ हवेमध्ये आणि झेल सोडलाय. झेल कुणाचा सोडलाय तर झेल सुटलाय वंडर बॉय विशाल भोईरचं. कॅप्टन कूलचं झेल सोडलाय आदित्य पाटीलनं. यावेळेस मात्र निराश करून दिलाय कान्हा हिरू ठाकूर या संघाला. स्वर्गीय कान्हा हिरू ठाकूर या संघाला. खूप खराब क्षेत्ररक्षण. दोन षटकच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्यात 25. चांगली फलंदाजी विशाल भोईरच्या बॅटमध्ये. चांगला जीवदान दिला सागर पाटील. आता मात्र विशाल भोईरला. माझे मित्र महेश पवार कुठे ते दिसत नाही मॅच हारल्यापासून मला. कुठे गेला. थोडं दुःख झालंय त्यांना मला असं वाटतंय. येतील ते आवाज ऐकून नक्की येतील मला असं वाटतं. आले सर महेश पवार सुद्धा आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट होतील आमच्याशी. सकाळच्या 7:45ला आला होता. 12ला स्वप्न दोस्ती झाली. यावेळेस मात्र नौका गोलंदाज येतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन येतो राजेश टेंबे. तिसरा गोलंदाज स्वर्गीय कान्हा हिरू ठाकूर या संघाकडून. यावेळेस मात्र फलंदाज विशाल भोईर स्ट्राईक एंडला. तर गोलंदाज राजेश टेंबे. पुन्हा एकदा पहिला चेंडू. आमचे पंच रितेश भोईर आणि परेश कडके. यावेळेस मात्र वरपीत चेंडू होता. चेंडू गरंगळत जातोय. चेंडू जाणार पण क्षेत्ररक्षणकडे. एक धाव पूर्ण होऊन दुसरी धाव होणार का. यावेळेस मात्र 2 धावा पूर्ण झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही संघामध्ये. दोन्ही फलंदाजामध्ये आविष्कार पाटील ना विशाल भोईर. चांगली फलंदाजी. आता मात्र धाव फलकावर धावा लागतात 27. पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा खणखणीत खेचून काढल्यात त्या फलंदाज विशाल भोईरनं. आता मात्र पुढचा चेंडू.
यावेळेस मात्र चेंडू काही काळ हवेमध्ये 6 धावांसाठी जाणार का? यावेळेस मात्र 6 धावांसाठी षटकार आणि नो बॉल आणि हा पुढचा बॉल असणार फ्री हिट. वडापाववर बिस्लरी फ्री अशा पद्धतीचा चेंडू फ्री हिट. पाणी पाणी घेऊन जा. यावेळेस मात्र 7 धावा या चेंडूवर मिळाल्यात. कैलासवासी विश्वास पाटील पहा तुम्ही फटके मारले विशाल भोईरने पाणी पित आवेश पाटील. कुणाल पाटील हा क्षेत्ररक्षणाने एक चांगली झेल पकडला होता मिथुन भोईर यांचा. यावेळेस मात्र पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. दोन्ही फलंदाजांनी लक्षात ठेवायचा आहे पुढचा चेंडू राजेश टेंबेचा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खूप लांबच लांब अट्टा मारलाय की काय या पद्धतीने फटका मारलाय विशाल भोईरच्या बॅट मधून. ब्रँडेड षटकार येतोय. आता मात्र बॉल सुद्धा गेलाय मला असं वाटतं. यावेळेस मात्र धाव फलकावर धावा लागल्या 40. वैयक्तिक किती 36 धावांवर खेळतोय विशाल भोईर. चांगली फलंदाजी म्हणता येईल विशाल भोईरची. कुठे गेला जगनदा? 50 मारल्यावर किती लावू? धावसंख्या तरी 40. यावेळेस मात्र धाव फलकावर धावा लागले 40. पुन्हा एकदा चेंडू राजेश टेंबेचा. यावेळेस मात्र चांगला चेंडू. यावेळेस वाईटचा इशारा येतो अंपायर रितेश भोईरच्या माध्यमातून. व्हाईटचा इशारा येतोय आणि धाव फलकावर धावा 41. तीन बॉल ना? हॅलो पुढचा एकदा पुन्हा एकदा चांगला चेंडू. यावेळेस मात्र चेंडू जातो निर्धाव. अंपायर काम करतील. फलंदाजाने दबाव टाकू नका अंपायरवर. 3 चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा राजेश टेंबे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू षटकार जाणार का? यावेळेस मात्र फ्लायटेड षटकार मारलाय विशाल भोईरच्या बॅट मधून. चांगली फलंदाजी. धाव फलकावर धावा लागल्या 47. 4 बॉल 4. 4 चेंडू झालेत आणि 47 धावा झाल्यात. तिसरा षटक चालू असताना चांगली फलंदाजी म्हणता येईल ती. नक्की जोपर्यंत विशाल भोईर ग्राउंड मध्ये आहे तोपर्यंत षटकांची बरसात होईल हे नक्की आहे. आणि हा वाईटचा इशारा आलाय अंपायर यांचा. चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा आमच्या सोबत जुडलेत महेश पवार सर. महेश पवार जुडलेत. महेश पवार काय सांगू शकता या फलंदाजीच्या विषयी? आमचं मला वाटतं राजेश टेंबे हा 40+ बॅटमन आणि बॉलर आहे आणि त्यांच्यावरती जर असं प्रहार केलं तर कुठेतरी आज आमची नाईट मॅच आहे जिथे चिंद्रनला 4था राऊंड आहे आणि नावडा आहे आम्हाला. शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. नक्कीच अमर बघत जरा स्टॅक द्या तुम्ही. काहीतरी कानमंत्र द्या. तुम्ही कानमंत्र दिला तर काहीतरी उपयोग होऊ शकत आहे. 5 चेंडूवर 29 धावा खर्च करतो गोलंदाज. यावेळेस मात्र सगळ्यात खराब गोलंदाजी म्हणता येईल ती राजेश टेंबे या गोलंदाजाचे. 5 चेंडू मध्ये 29 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा पुढचा शेवटचा चेंडू. अकूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जाणार का? आणि गेलाय 4 धावांसाठी कणकण चौकार. आणि एकदा सगळे पोरांनी टाळ्या वाजवायच्या विशाल भोईरसाठी. 50 मध्ये बॅट करायची. इकडे बॅट 52 धावा झाल्यात. किती बॉल? 15 बॉल मध्ये 52 धावा काढल्यात त्या विशाल भोईर. चांगली फलंदाजी केलेली विशाल भोईर यांनी. 15 चेंडू मध्ये 52 धावा कुठलेले आहेत. षटकार चौकारांची जी बरसात झालेली आहे ती मला वाटतं कंटिन्यू चालू ठेवली पाहिजे ती विशाल भोईर यांनी. टी शर्ट चेंज करा विशाल पाटील. 58. मला वाटतं विशाल पाटीलनी काही जर्सी चेंज केलेली आहे आणि मला वाटतं तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी मिळणार नक्की येतं नक्कीच आहे. तुम्ही कॅप्टन असले ऑनर असले पण जर्सी तुमची 30 पाहिजे. ज्या टीम मध्ये तुम्ही खेळता. चला धाव संख्या झाली ती 58. हॅलो ऋषी भोईर
धावा होतील कारण अजूनपर्यंत विशाल भोईर ग्राउंड मध्ये आहे कांबळे अजून बाकी आहे. आणि मला वाटतं आमचे जे मित्र रोहित पाटील उर्फ कांबळे तो अजूनपर्यंत स्ट्राईकला आले उतरला नाहीये आणि मला वाटतं इथे काहीतरी जादू करायला लागेल. नक्कीच नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती. थांबा 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 तुम्ही नका बोलू पंच डिसिजन घेतील. थांबा, बाहेरून थांबा. कुणी आवाज देऊ नका प्लीज. बाहेरून कोणी आवाज दाखवू नका. पंच आपलेच आहेत आणि ते सगळे बरोबर डिसिजन देतील. कुणावर अन्याय होणार नाही असं टेन्शन घेऊ नका तुम्ही. कुणावर अन्याय होणार नाही. पंच डिसिजन तुम्हीच घ्या. थर्ड अंपायर घ्या. कोण पाठवणार आहे पंच तुम्ही डिसिजन घ्या. परेश कडके आणि रितेश भोईर तुम्ही डिसिजन घ्या. थर्ड अंपायर पाठवणार चालेल चालेल काय प्रॉब्लेम नाही. पंच टाकू शकता तुम्ही. पुन्हा एकदा यावेळेस मात्र बाद होणार का. रनआउट मात्र आउट आणि बाद झालेले विशाल भोईर यांना बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत. बॉल महेश परेश खडके बॉल डॉट बॉल आहे. डॉट बॉल आहे. डॉट चेंडू चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती श्रीकांत ठाकूर यांची. आउट आउट. टीम ऑनर विशाल भोईर यांनी नक्कीच 52 धावांचं योगदान दिलं संघासाठी आहे. नक्कीच नक्कीच विशाल भोईर यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे आणि मोठा डोंगर उभा करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो विशाल भोईर. आता विशाल भोईर यांची जागा भरून काढण्यासाठी चालले ते रोहित पाटील. महेश पवार ही विकेट जी पडली ती श्रीकांत ठाकूरांना भेटणार नाहीये. ती विकेट भेटणार आविष्कार पाटील याला. ओके पण चांगली गोलंदाजी म्हणता येईल सर. चांगली गोलंदाजी म्हणता येईल कारण त्यांनी आता दोन चेंडू पहिला चेंडू निर्धाव टाकला दुसरा चेंडू रनआउट झालेला आहे. यावेळेस मात्र आविष्कार या फलंदाजाने 6 चेंडू फेस केलेत आणि मात्र 1 धावच काढली आहे आणि 1 विकेट घेतला वाटतं. बहुतेक रनआउट केला त्यांनीच. यावेळेस मात्र आकुटप्यात चेंडू रोहित कांबळेच्या बॅट मधून येणार का. यावेळेस मात्र आलाय 6 धावांसाठी ब्रँडेड षटकार रोहित कांबळे. फटका 6 धावांसाठी खणखणीत षटकार. आता मात्र धाव पालकावर धावा लागल्यात आणि मला वाटतं आता मात्र धावा झाल्यात त्या 64 धावा धाव पालकावर लागल्यात एका गाड्याच्या मोबदल्या नंतर. अमर भगत काय तुमचं ऑब्जेक्शन होता काय समजलं नाहीये. स्टमाला पाहायला लागलं आमचे कॅमेरामॅन इथे दोन्ही सगळ्या साईडला कॅमेरे आहेत. यावेळेस मात्र माझे मित्र चेतन ठाकूर सुद्धा मॅचची मजा घेतात. त्यांना सुद्धा उद्या बैलगाडीच्या शर्यती आहेत तिकडे त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्यात. आणि बोल्ड आणि क्लीन बोल्ड केलेला आहे श्रीकांत ठाकूर यांनी. मला वाटतं चांगली गोलंदाजी म्हणता येईल कारण आतापर्यंत फक्त 4 चेंडू फेकून एकच 6 दिलेला आणि 2 बळी बदल्या 1 रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि 1 बोल्ड. आता नवीन फलंदाज चाललाय तो महेश पाटील. ऋषी भोईर धाव संख्या किती 64 धावा झाल्या. ऋषी भोईर किती धावा होतील तुमच्या अंदाजाने. पाहायला गेलो तेव्हा षटकातील मला वाटतंय 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू नक्की 2 4 6 धावा जेवढ्या येतील तेवढ्या येतील. नक्कीच षटकार गुरुनाथ ठाकूर मला टेन्शन मध्ये आलेले आहेत. भरपूर त्यांची टोपी तापलेली दिसते. नक्कीच सुनील भोईर सुद्धा आहेत. आमचे सुनील मित्र सुनील भोईर ते कुठल्या टीम मध्ये आहेत अजून मला समजलंच नाही. काली जर्सी घालून आलेत सकाळपासून 8 वाजल्यापासून उपस्थित आहेत. फुलटा चेंडूला दिशा दिली आहे. 6 धावांसाठी महेश पाटीलच्या बॅट मधून येणार षटकार. यावेळेस मात्र चांगली फलंदाजी महेश पाटीलच्या बॅट मधून. या मात्र आता मात्र धावा झाल्यात त्या धाव पालकावर कैलासवासी संजय स्पोर्ट्स संघाच्या 70 धावा धाव पालकावर लागल्यात. चांगला उच्चांक गाठलाय मला वाटतं सागर पाटील कारण की चांगली फलंदाजी केली आहे विशाल भोईर या फलंदाजानं. नक्कीच पाहायला गेलं आविष्कार पाटील मला 49 धाव संख्येवर खेळतोय. आविष्कार पाटील नक्कीच कारण आविष्कार पाटील ट्राय घ्यायचा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा झेल सोडलेला आहे तो. झालं एकच रन आहे आणि हे मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर कैलासवासी संजय स्पोर्ट्स संघाच्या मला वाटतं मिलिंद भोईर ज्यांनी काल 3 सिक्सर मारले होते तोच हा मिलिंद भोईर. चांगलीशी बॅटिंग केली होती पण ती असमर्थ ठरली आहे.
कारण शशी जाधव त्यांचे कॅप्टन होते. नक्कीच 71 धावून 72 धावांचं आव्हान ठेवलंय. नक्कीच टाळ्या वाजवा विशाल पाटील आविष्कारसाठी, ज्याने 41 धावची चांगली खेळी करताना. ग्लोव्स ब्लीज घालून गेला होता, मात्र 6 चेंडूचा पेस करून 1 धाव काढली. चांगली फलंदाजी आविष्कार पाटीलच्या बॅट मधून. नक्कीच त्याला पाहायला लागलं त्याने विकेट ठेवून खेळला. माटे आपण कसं ग्राउंड मध्ये जाऊ शकत नाही माटे शेट. विशालजीने तुमची रागायला पाहिजे आता सूरज.
वाटू नये, कारण हा आपला एक गाव एक संघ. एक गाव ना, एक गाव 10 संघ. आणि मला वाटतं पाहूया या षटकाची शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली आहे ती 20. या चांगली- फलंदाजामध्ये क्षमता आहे. चांगली सुरुवात म्हणता येईल ती. आणि चांगला हो, परत वा. एकदा अजित पाटीलने मारलेला ऑफ साईडला चौकार. आणि ना मला वाटतं बॉल थांबलेला आहे. आणि एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या ती 21. नक्कीच बॉल नाही तर मॅच थांबले मला असं वाटतंय. नक्कीच पाहायला नक्कीच. गेलो तर. नक्कीच. साबूत जागी एक बॉल आणि एक विकेट. 18 चेंडू आणि 51 धावांची गरज. पाहायला गेलो तर समीकरण अवघड आहे पण सोपं सुद्धा आहे, कारण की ट्रायकला असेल तो अजित पाटील. आता नवीन गोलंदाज आलाय तो रोहित पाटील उर्फ कांबली. बघूया उर्फ कांबली काय करतोय आपल्या संघासाठी. विनोद कांबलीची उपमा देऊ शकत नाही, कारण विनोद कांबली हा लेफ्टी बॅटमन होता आणि हा आपला रोहित पाटील हा राईटी बॅटमन आहे. आता बघूया गोलंदाजीमध्ये काय करतोय, कारण पहिल्या त्यांनी इनिंग मध्ये षटकार मारला होता हॅलो आणि नंतर बोल्ड झाला होता. थांब जरा एक मिनिट. आता जो पुढचा सामना होणार आहे अंडर 18चा, त्या बाप्पा मोर्या संघाचे 11 खेळाडू असतील. रुद्र पाटील कर्णधार, दक्ष पाटील, सार्थक पाटील, पृथ्वीराज भोईर, पियुष पगडे, अनिश पाटील, सर्वेश पाटील, संचित कोंडिलकर, विराज पाटील, मीठ कडके, सार्थक पाटील, स्वरूप पाटील, श्लोक पाटील, मीठ कडके. चला पुन्हा एकदा अजित पाटील सज्ज आणि त्यांची विशाल भोईर यांची जागा भरून काढणारे रोहित पाटील पुन्हा एकदा सज्ज आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला हा देखील षटकार. चांगली फलंदाजी, अशीच फलंदाजी करावी लागणार नाईटला सुद्धा. नक्कीच नक्कीच 40+चा अब राऊंड आहे. चिंद्रन आणि वर्षच नावडे आणि इच्छा आहे की नावडे संघाला आपल्या हरवाची आहे. तर तुमच्या हातामध्ये हरवं किंवा नागा, त्याला आम्ही आमचं काम आहे बघायचा. रोडपाली वर्षच नावडे आणि चौथा राऊंड आहे आणि आपला कानपल्ली सुद्धा एक राऊंड आहे, पण तो किती वाजता लागेल ते सांगू शकत नाही. अरे आपले ऑल इंडिया आपले जे खेळाडू असतात प्लीज बॉल बॉल आणायला प्रयत्न करा. मला वाटतं ही टीम स्पिरिट आहे की आपले ऑनर सुद्धा स्वतः बॉल आणण्यासाठी गेले. वापस मारतात ना गरम. दम कुठला काय बोलतं बर्फ टाकत नाही डोक्यावर राहील बाकी अंग तापलं त्याला थंड लागल. चला पंच तिकडे बॉल भेटलाय का बघा. अजितदा या तुम्ही, आपले अजित खेळाडू आहेत. अजितदा रस्त्यावर बघा, रस्त्यावर बॉल बघा. नवीन बॉल घ्या सामन्याला उशीर करू नका. राहू द्या बॉल बघा, कारण की मॅच पण थोडी टफ फाईट आहे. हा बॅटमन या, बॅटमन तुम्ही या, आपले खेळाडू आहेत. प्लीज बॅटमन विशाल पाटील तुम्ही जाऊ शकता बॉल चेक करायला. अजित पाटील पंच नवीन बॉल घ्या, सामना लगेच चालू करायचा आहे. कोणच्यासाठी थांबणार रे सामना नाही. पंच बॉल नवीन घ्या, सामना लगेच चालू करा, अजिबात उशीर करू नका. अजित कारण पाटील की अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत आपल्याला. बॉल उद्या भेटेल, मग उद्या खेळायचा का? भेटला का? शोधाला 70 जण गेल तर मला वाटतं जगन भोईर आणि सुनील पाटील यांचे प्लेयर दोन्ही बंधू. उमेश कडके हे स्वतः संघाचे एक प्लेयर आहेत. नक्की विराटून पाणी त्यांनी चेंडू काढला नाही, मगाशी नव्हते ते ग्राउंड मध्ये फिल्डिंगला नव्हते उमेश कडके, पण बॉल साठी ते धावत गेलेत. 17 चेंडू आणि 45 धावांची गरज. 17-45 धावा. पाहूया दबाव असेल
नक्कीच गोलंदाजावर रोहित पाटीलवर आणि तेवढा दबाव असेल फलंदाजावर कारण की त्यांना मॅच जिंकवायची आहे. नक्कीच नक्कीच ऋषी भाई अंडर 40 प्लस अंडर 90 कसं चालेल तुम्हाला वाटतं कसं वाटतंय पुन्हा एकदा त्या दिशेने मारला हा देखील षटकार खेळाडू कक्षामधून कोणी बाहेर निघू नका प्लीज बाउंड्रीच्या आतमध्ये नका येऊ कोणी अजित पाटील तुम्हाला विनंती आहे तुमच्या प्लेयरांना सांगा की बाहेर येऊ नका आतमध्ये किती मजा करायची मजा करा आपला व्हाईट पडदा असेल ना व्हाईट पडदा म्हणजे आतमध्ये तुम्ही म्हणजे व्हाईट पडद्याच्या आतमध्ये तुम्ही काही करू शकता त्या मध्ये कारण नाचा काय करायचं फॅमिली मध्ये किती मजा करा तुम्ही काही प्रॉब्लेम नाही नक्की पंच तुम्ही पंच पाहायला गेले राम पाटील शशिकांत जाधव त्याला रतन मोहन सुद्धा मागणी आली होती त्यांचा तुम्ही दबाव टाकू शकत नाही डिसिजन राहील हे दोन्ही टीमांना लक्ष ठेवायचंय पंच परेश कटके पाहायला गेलो आणि शशिकांत जाधव यांना अनुभव आहे कटचा पाहूया चांगला चेंडू होता अजूनपर्यंत समजला नाही धावसंख्या थांबली आहे धावसंख्या वाढली ती किती नाही चला पुढचा चेंडू सामना करायचा फलंदाज अजित पाटील चांगला चेंडू पकडला होता राम पाटील यांनी पुन्हा एकदा एक धाव पूर्ण संघाची धाव संख्या झाली होती हे किती झालं 34 14 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे ती आता बघूया स्ट्राईकला ते आदित्य पाटील मला वाटतं ह्या टीमचे ऑनर आहेत ते आदित्य पाटील पुन्हा एकदा सज्ज आदित्य पाटील आणि रोहित पाटील चांगली गोलंदाजी मध्ये ती रोहित पाटील यांची चांगला कमबॅक केला रोहित पाटील यांनी शेवटचा चेंडू शिल्लक मी पहिल्याच सांगितलं 40+ अजित पाटील चांगली अशी फलंदाजी करतात ते अजित पाटील स्ट्राईकला षटकार चौकार मारले ते अजित पाटील यांनी शेवटचा चेंडू शिल्लक आहे या चेंडूवरती काय धावा करतोय तो अजित पाटील पुन्हा एकदा चौकार चांगली अशी नजाकत म्हणता येईल ती अजित पाटील यांची हो 12 चेंडू आणि 33 धावांची गरज डबल 3 पाहूया आता नक्कीच गोलंदाज झालाय तो आवेश पाटील नक्कीच पाहायला गेलं तर नवीन गोलंदाज आविष्कार पाटील मागच्या याच्यामध्ये त्यांनी जेव्हा विनिंग मध्ये उभा होता तेव्हा त्यांनी 6 चेंडू मध्ये 1 धाव देऊन 1 बळी घेतला होता तोच आविष्कार पाटील नक्कीच पाहायला गेलो तर त्यांनी फलंदाजी करताना सुद्धा विकेट घेतलाय नक्की त्याला गोलंदाजी मध्ये संधी असेल विकेट घ्यायची ग्राउंड मध्ये पाणी घेऊन जायचं हॉलिंडर पाणी घेऊन जायचं आहे प्लीज कमी राहिली आता काय फेवरेट बोल 15 बॉल 1 वरी 15 आल्या अच्छी खासी गेंदबाजी करते हैं आविष्कार पाटील रोज बॅटी घेऊन जातो पाव किलो चिकन करतो आविष्कार पाटील तुमच्यावर जबाबदारी झाली संघाची मला वाटतं आविष्कार पाटील हे कमबॅक करून देऊ शकते कारण चांगली गोलंदाजी आहे ती आविष्कार पाटील यांची कारण विनिंग मध्ये ठीक आहे बॅटिंग नाही झाली 7 चेंडू मध्ये फक्त 1 धाव पण बॉलिंग करू शकते तुम्ही कालच्या मॅच सोडून द्या आजच्या मॅच मला सगळं टफ फाईट झालेत ओके नक्की टोटली नक्कीच सर पाहायला गेलं तर राहुल भोईर बबुल भगत यांची सुद्धा मॅच टफ फाईट झाली हो नक्की जिथे राहुल
बबूल बघितला फुलटॉस बॉल 2 लागले नाही तिथेच मॅच गमावली आहे ती. आणि नक्की सागर पाटील रनआउट केलं त्याने. हो नक्कीच सागर पाटील यांची रनिंग कमी आहे. अरे पण मला धावाची गरजच नव्हती ना. हो ते तर नक्कीच आहे पण त्यांनी स्ट्राईक आपल्याकडे ठेवली होती. आणि हा वाईट चेंडू मी पहिले सांगितलं आविष्कार पाटील चांगले गोलंदाज मानले जातात. आणि मला वाटतं लगातार 6 वाईट टाकले. हॅलो हॅलो यावेळेस मात्र सुवर्ण संधी असेल आविष्कार पाटील या गोलंदाजाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आदित्य पाटील साठी अकोटाप्याचा चेंडू चेंडू जाणार व्हाईट. सुवर्ण संधी आहे. जर आविष्कार पाटील यांनी 6 चेंडू मध्ये 6 व्हाईट टाकले तर माझ्याकडून 500 रुपये लगातार 6 व्हाईट टाकले तर. राम पाटील त्यांचे बंधू आहेत त्याही मी बक्षीस ठेवलेलं आहे आपण प्लीज. ओके यावेळेस मात्र पुढचा चेंडू चला चांगला फलंदाज आणि चौरात चांगला चेंडू मारलाय. आणि झेल होतोय का झेल होणार का. यावेळेस मात्र झेल झालाय. पहिला फलंदाज बाद झालाय आदित्य पाटील. आता मात्र 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज असणार आहे. अहो, जेवढा ऊन आहे तापला तेवढा लोक तापलेत. नक्कीच मला वाटतं हा टेम्परेचर बघितला गेला तर 37चा टेम्परेचर चालू आहे आणि मॅच मध्ये सुद्धा टेम्परेचर चालू आहे. विशाल पाटील ऑनर विशाल पाटील काय सांगतात का बॉल आपटू नको. विशाल पाटील मला वाटतं तुम्ही चांगली अशी गोलंदाजी केली होती मागच्या मॅच मध्ये. आता मात्र 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज असणार आहे कैलास काना हिरू ठाकूर या संघाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आविष्कार पाटीलचा पुन्हा एकदा आपटलाय चेंडू नो असणार आहे. 1 बॉल दिला होता पहिले मला तर वाटतं. नो बॉल नो चेंडू नो चेंडू दिलाय. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असेल. अंपायरशी कोणी वादावाद करू नका कारण पहिला एक 1 बाउन्स दिला होता आणि हा फ्री हिट असेल आणि मला वाटतं कुठेतरी संधी मिळाली आहे ती श्रीकांत ठाकूर यांना. हा फ्री हिट आहे आणि आता धावा पाहिजे तर 30. तिसरीच द्यायची त्याला 30 पाहिजे ना. 11 चेंडू पाहायला गेलो तर त्यांच्याकडे गोलंदाज होता. 30 11 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे ती. काय हिरा काना ठाकूर पाहायला गेलो तर नक्की त्यांच्याकडे गोलंदाज सुद्धा होता अतुल पांचाल. पाहूया पण त्यांनी आविष्कारचा विश्वास ठेवलाय. चांगली अशी मला वाटतं स्ट्राईक दिलेली आहे ती अजित पाटील यांना. हा कॅप्टन मला वाटतं ऑनर सुद्धा आहे ते श्रीकांत ठाकूर आणि त्यांना माहिती आहे की मी जर स्ट्राईक दिली अजित पाटील यांना तर अजित पाटील यांच्यामध्ये क्षमता आहे षटकार चौकार मारण्याची. ज्याने आतापर्यंत चांगले षटकार चौकार मारलेले आहेत
आविष्कारावरती जो विश्वास टाकला आहे आणि नक्की त्याच्यामध्ये जो तो सार्थ ठरलेला आहे. मेन विकेट अजित पाटील सारखा खंबे फलंदाज बाद केलेला आहे तो आविष्कारांनी आणि प्लस आदित्य सुद्धा यांना बाद केलेला आहे. नक्कीच हा निर्धाव चड्डू आणि मला वाटतं आता कुठेतरी बॅकफूट वरती आले ते काही काना हिरो संघ. पाहायला गेलं अजून श्रीकांत ठाकूर बाकी आहे. तो बी एक टाइमला फलंदाज चांगली करत होता. हो नक्कीच रिव्हर्स शॉट पण चांगला मारत होतो श्रीकांत ठाकूर. 8 चेंडू आणि 30 धावांची गरज. कुठेतरी षटकार चौकार मार लागतील. पुन्हा एकदा वाईट. आता येणारे 8 चेंडू आणि 28 धावांची गरज. 2 षटकार मार लागतील तरी कुठेतरी कमबॅक होऊ शकते ते. मला वाटतं ऋषी भोईर यांचे ब्रदर अतुल भोईर. पुन्हा एकदा वाईट. चला आता समीकरण राहिलंय 8 चेंडू आणि 27 धावांची गरज. 8-27. पाहूया अतुल बरोबर क्षमता आहे. श्रीकांत ठाकूर मध्ये सुद्धा क्षमता आहे षटकार चौकारांना मारायची. तर चांगली गोलंदाजी केली. भले त्याने वाईट टाकले पण त्यांनी 2 फलंदाज बाद केले. आदिनाथ पाटील आणि अजित पाटील सुद्धा फलंदाजाला बाद केलेत. आविष्कार पाटील चांगली गोलंदाजी. ना वाईट आहे. मला वाटतं हा देखील वाईट आहे. राम पाटील तुम्हाला काय वाटतंय कारण तुम्ही आता मगाशी टेन्शन मध्ये आले होते पण अजित पाटील आउट झाला नंतर तुम्ही थंड झालेले आहेत. पाहूया समीकरण राहिले 8 चेंडू आणि 26 धावांची गरज. ऋषी भोईर तुम्हाला काय वाटतंय मॅच मध्ये काय फेरबदल होऊ शकते का? हे आव्या घरी जा. आणि मला वाटतं पाहूयात खरब गोलंदाजी म्हणतील अविनाश पाटील. आता मला वाटतं दोन वाईट राहिलेत. 2 वाईट टाकले तर नक्कीच बालू पाटील यांच्याकडून 500 भेटतील. हे पवार नको बोलू रे. बॉलर चेंज होऊ शकत नाही. 8 चेंडू आणि 25 धावांची गरज. 47 झाल्या. टोटल 7 वाईट आहेत. 47 धाव झाल्या आणि 25 धावांची गरज. 1 नो आहे. हा सिंगल होते. 33. ओके 24 पाहिजे. 24 9 रन आलेले आहेत. ईश्वर पाटील सर आम्ही बघू तुमचं लक्ष आहे का नाही. तुमचं लक्ष आहे का ना बघतो आम्ही. दोन धावा देखील पूर्ण केल्या. चांगली रनिंग म्हणता येईल ती. येणारे 7 चेंडू आणि 22 धावांची गरज. 7 चेंडू आणि 22 धावांची गरज. अमित पाटील यांचं आगमन झालेलं आहे. काहीतरी टेन्शन मध्ये आले असतील आणि खरंच 3 विकेट घेतलेले आहेत. महेश पवार भले त्यांनी 7 वाईट टाकले पण तरी नक्कीच. अरे बघ तुझ्या आई
हो नक्कीच ऋषीभाई तुमचा मी ही भावना समजू शकते कारण त्यांनी मला 11 धावा दिल्यात पण मेन प्लेअर आऊट घेतलेले आहेत. अजित पाटील, आदित्य पाटील आणि आता जो आऊट झाला तो अतुल भोईर, तिन्ही मेन प्लेअर होते आणि तिन्ही मेन प्लेअरना आऊट घेतलेले आहेत. आपण वाईट गेलं त्याला महत्व नाही पण मेन प्लेअर आऊट घेतले. टीमांचे नाव काय राम मंदिर बॉईज हे त्यांची गेलं नको यावेळेस मात्र बोलत तिघांना बोलत थांब मी बोलतो. सूरज भोईर आहेत का? सूरज भोईर आणि लखन भोईर आणि राहुल भोईर हे 3 कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच यायचं आहे. सॉरी राहुल भोईर आहे आणि या संघाचा जो सामना जिंकेल त्या संघाचा कर्णधार सुद्धा लगेच यायचं आहे. यावेळेस मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज असणार आहे. पुन्हा एकदा अतुल पांचाल फुलटॉस चेंडू होता मला तो वाटतंय आणि चेंडू फलंदाजाला काही समजला नाही. निर्धाव चेंडू जातो, सॉरी वाईट चेंडू जातोय आणि पहिलाच अवांतर चेंडू. आता मात्र धावफलकावर धावा लागल्यात त्या कितीला 51 धावा झाल्यात आणि आता मात्र 21 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क होत नाहीये. यावेळेस मात्र बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू टाकलेत. यावेळेस मात्र लगातार 2 वाईट टाकलेत. खूप खराब गोलंदाजी म्हणता येईल सागर पाटील या गोलंदाजाची. अतुल पांचल पुन्हा एकदा यावेळेस मात्र गरंगळत जातोय, चेंडू जातोय विशाल भोईर कॅप्टन यांच्या हातामध्ये सेफ लँड मध्ये आणि 1 धाव पूर्ण होते. आता धाव फलकावर धावा लागल्यात त्या 52 53 आणि 19 धावांची गरज असणारी 5 चेंडू आणि 19 धावांना स्ट्राईक एंडला फलंदाज राजेश टेंबे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडू काही काळ हवेमध्ये, चेंडू खाली स्वतः कीपर महेश पाटील यांनी चांगला झेल पकडलाय आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय तो राजेश टेंबे. ऋषीभाई तुम्ही चिठ्ठी नका उडू प्लीज. लखन भोईर कर्णधार दक्ष इलेव्हन संघाचे कर्णधार लखन भोईर कुठे असते त्यांनी या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. लखन भोईर यावेळेस मात्र फलंदाज अमर भगतच्या बॅट मधून स्टेट ड्राईव्ह 1 धावांसाठी. अमर भगत एक चांगल्या धडीरेष्टीचा फलंदाज 40+ फलंदाज. आज सुद्धा ते कामगिरी करू शकतात मला तर वाटतं चिंद्रनच्या ग्राउंडवर. आणि मात्र आता सागर पाटील सामना 1 तर्फे झालाय मला वाटतंय तो संजय स्पोर्ट्स संघाकडून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता मात्र सामना पूर्णपणे खुला केला आहे तो गोलंदाज अतुल पांचाल या गोलंदाजानं. आणि मला वाटतं हा चेन्नई संघ मानला जातो कारण चेन्नई संघाच्या पण येलो टी शर्ट आहेत. या 4 कॅप्टन मला तर वाटतं भोईर बंधू राहुल भोईर असणार एका बाजूला, लखन भोईर एका बाजूला, सूरज भोईर. यावेळेस मात्र खणखणीत षटकार श्रीकांतच्या बॅट मधून षटकार. महेश दलवीच्या डोक्यावरून जातोय तो षटकार अतुल कडकेच्या डोक्यावरून. यावेळेस मात्र आता चिठ्ठ्या उडवण्याचा कार्यक्रम होईल. लखन भोईर दक्ष इलेव्हन संघाचे कर्णधार कुठं असते त्यांनी लगेच कॉमेंट्री बॉक्स. गरज नाहीये, विशाल पाटील इथं आहेत. विशाल पाटील आहेत इथे. नक्की जो RPL धमाका रोडपाली प्रीमियर लीग खरंच जेवढी तारीफ करू तेवढी कमीच आहे. आणि पुन्हा एकदा उंचावर मारलेला हा देखील षटकार. आणि मला वाटतं ही षटकाराची बारिश पहिल्या करायला पाहिजे होती ती श्रीकांत ठाकूर यांना, ती लेट झालेली आहे.